बाजार समितीची सन 2025 निवडणूक शेवटच्या टप्प्यात आली आहे। सभासद बंधू भगिनी यांना माझी विनंती आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती कल्याण उभी करण्यामध्ये माझा सिंहाचा वाटा आहे। त्या काळात जागेच्या मागणीसाठी मी व माझे असंख्य सहकारी कार्यरत होतो, म्हणूनच ही बाजार समिती दिमाखाने उभी आहे हे सांगणं माझं कर्तव्य आहे। त्यामुळे आज हजारो शेतकरी सभासद, कामगार यांची रोजीरोटी सुरू आहे व त्यांचे प्रपंच उभे राहिले आहेत, याचा मला आनंद आहे। बाजार समितीचा विकास हाच तर आमचा ध्यास आहे। माझी निशाणी बॅट आहे व माझे सहकारी मित्र गिरीश पाटील यांची निशाणी रिक्षा आहे। या निशाणीवर शिक्का मारून आम्हाला प्रचंड मतांनी विजयी करा, असं आवाहन गुणवंत कीर्तिवंत व्यक्तिमत्व महान तपस्वी माननीय मोहन शेठ नाईक यांनी केलंय। शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पावन झालेली कल्याणची भूमी आणि त्या कल्याणच्या पवित्र भूमीमध्ये या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक लागलेली आहे आणि उद्या मतदान होणार आहे। आणि या ठिकाणी पाहिलं अरे ज्यांनी बाजार समिती उभी केली, ज्यांनी बाजार समितीचं रोपटं लावलं, थेंबाचा सागर आणि कोंबाचा रोगसेवा तशी संस्था वाढवली आणि जोपासली, ते मोहन शेठ नाईक निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांची निशाणी आहे बॅट। आणि त्यांचे सहकारी माननीय गिरीश पाटील सुद्धा रिंगणात आहेत, त्यांची निशाणी आहे रिक्षा। आणि मोहन शेठ, लोकांच्या मनामध्ये एक सुप्त प्रेमाची जबरदस्त अशी लाट आली आहे की मोहन नाईक शेठ आणि गिरीश पाटील ही आमच्या घरातली माणसं आहेत। काय वाटतं तुम्हाला? आणि बाजार समितीच्या याच्याप्रमाणे प्रक्रियेप्रमाणे पुढील तुमची वाटचाल कशी असणार आहे? मी मोहन मुरलीधर नाईक, हे निवडणूक 2025ची आत्ता निवडणूक आहे आणि त्या निवडणुकीमध्ये मी आणि माझे सहकारी, मी मोहन नाईक आणि माझे सहकारी गिरीश पाटील, आम्ही दोघे उभे आहे। तरी सांगतावेळी मला असं वाटतं की ही बाजार समिती उभी करण्यामध्ये माझा सिंहाचा वाटा आहे। आणि ही बाजार समिती उभी करण्यासाठी आम्ही जागेची ती मागणी केली होती की शरदचंद्रजी पवार साहेबांकडून आम्ही जागेची मागणी केली। त्याच्यामध्ये प्रमोदजी हिंदूराव, पंढरजी पाटील, अरुण पाटील, आम्ही सर्व माझे सहकारी त्यावेळेला होतो आम्ही। आणि त्यावेळेला जाऊन आम्ही साहेबांची भेट घेतली आणि साहेबांनी आम्हाला ती जागा दिली। 42.5 एकर जागा शरदचंद्र पवार साहेबांनी ती दिली। त्याच्यावरती आम्ही लोकांकडून पैसे जमा केले। मी स्वतः लोकांकडे फिरलो आणि पैसे आणून दिले वंडर पाटलांना, अरुण पाटलांना। आणि ही बाजार समिती थोडे प्रमाणामध्ये का होईना पण आम्ही ती उभी करत गेलो आणि ती बाजार समिती आज या ठिकाणी आहे। त्याच्यामध्ये मोहन नाईक यांचा माझा सिंहाचा वाटा आहे आणि या सिंहाच्या वाट्यामुळे आज लोक इथं हजारो नागरिक, हजारो शेतकरी या ठिकाणी पोट भरतात। या ठिकाणी काल बाजार समितीमध्ये या भागाचे लोकप्रिय खासदार सुरेश तथा बाळामामा म्हात्रे आले होते आणि त्यांनी एक वाक्य फार सुंदर सांगितलं। ते म्हटले की मोहन नाईक आणि गिरीश पाटलाला मत म्हणजे विकासाला मत। काय सांगा त्याबद्दल? गिरीश पाटील आणि मोहन नाईकांना मत म्हणजे विकासाला मत। तर आम्ही दोघं जण काम करणार आहे। बाजार समिती आत्ता कमी संचालक मंडळ नसताना देखील आम्ही ह्या मार्केटचा विकास केला आहे। तुम्ही जाऊन बघू शकता, कोणीही जाऊ शकतो, पत्रकार कोणी जाऊ शकतो, मोठे माणसं, की त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी मार्केटचा विकास केला आहे। आणि सध्या आम्ही तिथं करत आहेत रेती, खडी, अनेक बांधकामं हे जे पडलेले होते ते दुरुस्त केले आणि तिथे सर्व प्लेन केलं। कुठं पावसाचं पाणी आता अडत नाही अशा प्रकारचे आम्ही तिथं मी आणि गिरीश पाटलांनी काम केलेलं आहे। आणि आता आमची निशाणी आहे बॅट आणि रिक्षा। तर याला आपण प्रचंड बहुमताने मतदान करून आम्हाला विजयी करा, हेच माझी आपणाला जनतेला हात जोडून व्यापाऱ्यांना माझी नम्र विनंती आहे की आम्हाला निवडून द्या, आम्हाला मताने द्या। आम्ही याच्यापेक्षा चांगले काम करू आणि बाजार समिती उच्च स्तरावरती नेण्याचा प्रयत्न करू। दादा, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की मग मी काल
नाशिकच्या त्या बाजारामध्ये गेलो होतो, जनावरांच्या बाजारामध्ये गेलो होतो. तिथे एका चांगल्या कामगारांनी सांगितलं की मोहनशेठ नाईकची बॅट असा षटकार मारील आणि ही जी रिक्षा आहे, पाटील यांची जी रिक्षा आहे ती अशी सुसाट जावेल की बाकीचं तुम्हाला कोण दिसणार नाही. काय वाटतं तुम्हाला? खरोखर तसंच बोलला. तर जे बोलला ते खरं बोलला. कारण मी माझ्याकडं कोणी कामाला आलं, कोणी माथाडी आला किंवा कोणी व्यापारी आला तर मी ते ताबडतोब काम सोडवण्याचा प्रयत्न करतो. म्हणून त्यांनी एक हे वाक्य बोलला की माझा स्वभाव जरा कडक आहे, पण मी कामं ताबडतोब लोकांचे करतो. मोहनशेठ नाईक आणि गिरीश पाटील, मोहनशेठ तुमची निशाणी बॅट आहे आणि गिरीश पाटील यांची रिक्षा आहे. उद्या मतदान होणार आहे आणि लोक बाजार समितीचे सदस्य असतील, व्यापारी असतील, फार सुज्ञ आहेत. मी काल अगदी साध्या ड्रेसमध्ये मी तिथं फिरलो, प्रत्येकाचं मत पाहिलं की मोहन नाईक आणि गिरीश पाटील लोकांच्या मनामध्ये आहे, हृदयामध्ये आहे. कोणी किती सांगितलं लोक ऐकत नाही हो, कोणी काही सांगितलं लोक ऐकत नाही. मी फक्त जेव्हा पेपर घेऊन गेलो तेव्हा त्यांनी पेपर ओढत होते, ते लोक पेपर माझ्या हातातून ओढत होते. म्हणजे एवढं प्रेम तुम्ही मोहनशेठ नाईक आणि गिरीश पाटील यांनी मिळवलेलं आहे आणि उद्याच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला प्रचंड यश मिळेल अशी अपेक्षा महाराष्ट्र TV न्यूजच्या वतीनं हे करून मुलाखत संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.